नमस्कार. गेले काही महिने काहीही कारण नसताना उबाठा गटातून उठसूट खोटे आरोप, नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अंधारात तीर मारण्याचा प्रयत्न हे काही लोक करतायत. खरं तर माननीय पालकमंत्री दादा भुसे साहेब हे कट्टर शिवसैनिक असून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबरीने काम करणारी व्यक्तिमत्व आहे, ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहे. दिघे साहेब यांच्याबरोबर त्यांनी काम केलेलं आहे. अशा व्यक्तीला काहीही कारण नसताना बदनामी करायचा कट, होय होय मी कटच म्हणेन, कट सध्या सुरू आहे. कुठलेही पेपर नाहीत, कुठलेही पुरावे नाहीत, फक्त मनात येईल म्हणून बडबड करणं हे सुरू आहे. कदाचित पत्रकारांना माहीत नसेल म्हणून मी त्यांना सांगू इच्छिते की जून 2023मध्ये 178 करोडचा घोटाळा झाला आहे म्हणून या विश्वप्रवक्त्यांनी संजय राऊत साहेबांनी त्यांच्यावर आरोप केला होता. या आरोपाला कायदेशीर नोटीस देण्यात आली. अब्रू नुकसानीचा दावासुद्धा भुसे साहेबांनी केला. परंतु या नोटिशीला राऊतांनी उत्तर दिलं नाही, लेखी पुरावा दिला नाही. त्यामुळे मालेगाव न्यायालयात फौजदारी गुन्हा दाखल केला गेला आणि आत्ता येणाऱ्या 23 ऑक्टोबरला त्यांना म्हणजेच संजय राऊतांना समक्ष तिथे न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे तंबूमध्ये घबराट पसरलेली आहे. म्हणून काहीही कारण नसताना भुसे साहेबांना बदनाम करण्याचा कट रचण्यात आलेला आहे. या राऊतांचं कसं आहे ना की त्यांना स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही, परंतु दुसऱ्यांच्या डोळ्यातलं मात्र कुसळ ते शोधत बसतात. आज त्यांच्यावरचे जे आरोप आहेत, पहिला आरोप आहे खिचडीचा. या खिचडीचा आरोपाबद्दल मी एवढंच म्हणेन की 300 ग्रॅमची खिचडी, हे बघा माझ्याकडे पेपर आहेत, BMCने त्यांना जी वर्क ऑर्डर दिली होती त्यामध्ये 300 ग्रॅम खिचडी देण्याच्या संदर्भात सांगितलेलं होतं. ती खिचडीचा जो वर्क ऑर्डर आहे हे बाळा कदम वैष्णवी किचन यांना देण्यात आलं. बाळा कदम कोण आहे, कुठल्या पदावर आहे आणि कुणाचा माणूस आहे हे तुम्ही शोधून काढा. परंतु ही 300 ग्रॅमची खिचडी न देता, हे बघा पेपर आहे, 100 किलो त्यांनी दिलेलं स्टेटमेंट आहे. ज्याला हे बनवायला दिलं होतं त्यांनी दिलेलं स्टेटमेंट आहे, 100 किलो खिचडीमध्ये आम्ही 1000 फूड पॅकेट्स बनवायचो. म्हणजे तुम्हीच सांगा एक पॅकेटमध्ये किती ग्रॅम खिचडी असेल? 100 ग्रॅम खिचडी. एक लक्षात घ्या, कोविडमध्ये जिथे लोकांना खायला नव्हतं तेव्हा या 300 ग्रॅमचे खिचडीचे 100 ग्रॅम करून 200 ग्रॅम खिचडी ह्या महाज्ञानी विश्वप्रवक्ते राऊत यांनी खाल्लेली आहे. आणि त्यांनी या 300 ग्रॅमची खिचडी 100 ग्रॅम केली म्हणून त्यांच्या सर्व लोकांना, त्यांच्या फ्रेंड्सना, त्यांच्या फॅमिलीला जवळजवळ 1 करोड रुपये दिले गेलेले आहेत. ह्याचं बँक स्टेटमेंट हे आहे. यामध्ये कुणाकुणाची नावं आहेत? मिस विदिता संजय राऊत, डॉटर ऑफ संजय राऊत, तिला जवळजवळ 12,75,000 रुपये दिले गेलेले आहेत. संदीप राजाराम राऊत, ब्रदर ऑफ संजय राऊत, 6,25,000. सुजित मुकुंद पाटकर, पार्टनर ऑफ संजय राऊत, 41,80,000. हे बँकेचं स्टेटमेंट आहे. हे आम्ही हवेत बोलत नाही आहोत. ह्याच्यावर काय म्हणणं आहे तुमचं? त्याचप्रमाणे दुसरा जो मोठा घोटाळा आहे, बॉडी बॅगचा घोटाळा. कोविडमधल्या मुंबई महानगरपालिकेत झालेला बॉडी बॅगचा घोटाळा, यामध्ये वेदांत इन्फोटेक याला 6,719 रुपयाला ही बॉडी बॅग देण्यात यावी असा आग्रह कोणी केला? तर डेप्युटी डीन राठोड यांनी हे स्टेटमेंट दिलेलं आहे की माननीय तेव्हाच्या महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी मला त्यांच्या बंगल्यावर बोलवून या वेदांत इन्फोटेकला 6,719 रुपयाला ही बॉडी बॅग द्यायला सांगितली आहे. परंतु या बॉडी बॅगला ठाणे महानगरपालिकेत 325 रुपयाला दिली गेलेली आहे. ह्याची वर्क ऑर्डर आहे. सेम बॉडी बॅग 6,000 कुठे आणि 325 रुपये कुठे? ही कुणाची कृपा?
ही माननीय तेव्हाच्या महापौर किशोरीताई पेडणेकरांची कृपा. ह्याच्यावर काय म्हणणं आहे तुमचं? त्याच्यानंतरची तिसरी गोष्ट, लाईफलाईन हॉस्पिटल. ही ह्याचे सर्वेसर्वा कोण आहेत? सुजित पाटकर. एक लक्षात घ्या, सुजित पाटकरने हे ऑफर लेटर दिलेलं आहे 19/6/2020 महानगरपालिकेला. आणि पार्टनरशिप डीड त्यांनी जी केली आहे ती 26 जून 2020 केलेली आहे. म्हणजे जी संस्था अस्तित्वातच नव्हती त्या संस्थेला, ती संस्था तयार व्हायच्या अगोदरच त्यांना काम मिळालं होतं. या संदर्भात काय म्हणणं आहे? म्हणजे स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून, ही परिस्थिती आहे. माझं तुम्हाला एवढंच सांगणं आहे. आणि ह्याच्यासाठी जी सोन्याची बिस्किटं आणि सोन्याची नाणी वाटत होते ना, त्यांना विचारा कुठून आणली ती सोन्याची बिस्किटं, कुठून आणली ती सोन्याची नाणी. त्याच्यामुळे ज्याचे पुरावे आहेत, ज्याच्या केसेस सुरू आहेत, त्याच्याबद्दल काहीही बोलायचं नाही. आणि जे अस्तित्वातच नाही ते शोधून काढायचं आणि त्याच्यावर चर्चा करायची. माननीय भुसे साहेबांनी सांगितलं की तुमचा कदाचित महाराष्ट्रातल्या काय देशातल्याच कुठल्याही न्यायव्यवस्थेवर विश्वास नसेल तर तुम्ही आंतरराष्ट्रीय चौकशी लावा. मला वाटतं आंतरराष्ट्रीय चौकशी त्यांनी लावावी. आणि त्यांनी हेही सांगितलं की माझा फोन नाही तर माझ्या नातेवाईकांचे, माझ्या कुटुंबियांचे, माझ्या मित्रांचे, त्यांच्याही फोनची चौकशी करा. मला असं वाटतं की असे खोटे आरोप करणं सोडून द्यावं आणि जे आरोप तुमच्यावर झालेले आहेत त्यावर थुकरट प्रवक्त्यांनी उत्तरं द्यावीत. अंधारात तीर मारण्याचं सोडून द्यावं. मला वाटतं हे आरोप करताना त्यांच्याकडे कुठलेच ठोस पुरावे नसतात. फक्त आरोप करायचे म्हणून आरोप केले जातात. कारण त्यांच्याकडे आता बोलण्यासारखं काही राहिलेलं नाही, काम काही राहिलं नाही. त्याच्यामुळे उठसूट उठायचं आणि खोटे नाटे आरोप करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा, हे त्यांचं काम आहे आणि लोकांना हे समजायला लागलेलं आहे. हिंदी में जिस तरह से पिछले कुछ दिनों से दादा भुसे पर आरोप लग रहे थे, बदनामी की कोशिश आप कर रहे हैं, इस तरह से क्या आरोप लग रहे थे, आपका क्या कहना है? जी बिल्कुल, दादा भुसे जी ये माननीय बाला साहब ठाकरे इनके साथ काम करने वाले हैं, दिघे साहब के विचारों पे चलने वाले हैं. और ऐसे भुसे साहब के ऊपर, पालक मंत्री है जो, उनके ऊपर ऐसे झूठे आरोप आप लगा रहे हैं. मुझे लगता है कि राउत साहब को 26 तारीख को कोर्ट ने नोटिस निकाला है. ऐसे उन्होंने आरोप किए थे भुसे साहब के ऊपर 4 महीना पहले. इसीलिए घबराकर ये झूठे आरोप लगा रहे हैं. अंधेरे में तीर चलाने की कोशिश चल रही है. लेकिन जो खिचड़ी घोटाला है, जो डेड बॉडी बैग्स का घोटाला है, जो लाइफलाइन का घोटाला है, उसके ऊपर राउत साहब के पास कुछ भी उत्तर नहीं है. लोगों के ऊपर आरोप करने से पहले ये प्रश्नों का उत्तर हम मांग रहे हैं, जनता मांग रही है. तो उसके उत्तर आप पहले दीजिए. और विदाउट प्रूफ ऐसे आप जो उनके ऊपर कार्रवाई की मांग कर रहे हैं, तो मुझे लगता है इंटरनेशनल, आप नेशनल नहीं, कोर्ट में नहीं, भारत के कोर्ट में नहीं तो भारत के बाहर के अगर कोई लोग होंगे जो जिनके ऊपर आपका विश्वास होगा, उनके ऊपर से उनकी चौकसी कीजिए, ऐसे उन्होंने खुद कहा है. तो मुझे लगता है पहले पेपर लाइए, और अगर आपके पास पेपर है, आपके पास प्रूफ है, आप कोर्ट में जाइए, आप पुलिस स्टेशन में जाइए. ये नौटंकी बंद कीजिए. जून महीने की बात की, जून महीना कौन से साल का था? 178 करोड़ रुपए की, ये 4 महीने पहले की बात है. ये मतलब उनके कार्यकाल का? जी जी बिल्कुल. अभी के जो ये थे उसके भी अपने पास पूरी जानकारी है कि जून 2023 में सहकारी साखर कारखाना के बारे में उन्होंने ये 178 करोड़ का उनके ऊपर घोटाले का आरोप किया था. उसके ऊपर कोर्ट ने उनके पास ये मांगा कि भाई आपके पास कुछ प्रूफ है, वो नहीं दे सके. इसलिए कोर्ट ने उनको अभी उनको एक नोटिस दिया है कि आपको खुद 23 अक्टूबर को कोर्ट में, मालेगांव के कोर्ट में आपको आना है. तो इसलिए अभी कुछ बोलने जैसा है नहीं, तो कुछ तो बोलना चाहिए, इसलिए बोल रहे हैं. रोज सुबह उठ के जैसे बोलते हैं. एक प्रश्न असा आहे, संजय गायकवाड हे तुमच्या गटाचे आमदार, त्यांनी आज आरोप केला, गौप्यस्फोट केलेला आहे. एकनाथ शिंदे जेव्हा ठाकरे यांच्यासोबत होते तेव्हा त्यांना मारण्याचा कट रचण्यात आला होता, असं त्यांनी गौप्यस्फोट केला. कसं बघता एकंदरीत आरोपावर? एक लक्षात घ्या, माननीय मुख्यमंत्री आणि त्याचप्रमाणे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांवर मानसिक किती त्रास त्यांना दिला आहे हे त्यांनी अनेक सभांमधून वेळोवेळी सांगितलेलं आहे. परंतु जर
गायकवाड साहेब आमचे जे आमदार आहेत ते जर असं बोलत असतील तर त्यांच्याकडे अधिक माहिती असेल, तर तेच तुम्हाला या संदर्भात माहिती देऊ शकतात. ताई, गुजरातचे मुख्यमंत्री आज मुंबईत आहेत व्हायब्रंट गुजरात रोड शोसाठी. तर यावर आदित्य ठाकरेंनी टीका केलेली आहे की गुजरातला जे उद्योगधंदे आहेत ते पाठवण्यासाठी मिंदे सरकारचा हा खटाटोप चालू काय बोलले आहोत. कसं आहे, हे बालबुद्धी असणारी व्यक्ती आहे ना, हा गृहपाठ जरा कमी आणि कच्चा असल्यामुळे त्यांना माहिती नाही आहे की परदेशी गुंतवणुकीमध्ये सध्या महाराष्ट्र हा पहिल्या क्रमांकावर आहेत, जे त्यांचे वडील असताना 3ऱ्या क्रमांकावर होतं. तर मला असं वाटतं की जरा अभ्यास करून थोडासा गृहपाठ करून यावा आणि मग आरोप करावेत, कारण आरोप करण्याच्या पलीकडे त्यांना काहीच येत नाही आहे. सुप्रिया सुळे असं म्हणतात की मुख्यमंत्र्यांना दिल्लीला जायला वेळ होता, मात्र नांदेड दुर्घटनेच्या ठिकाणी जायला मुख्यमंत्र्यांना वेळ भेटला नाही. मला वाटतं सुप्रियाताई या अनेक गोष्टी बोलतायत, बडबडतायत, कारण त्यांना आता कळत नाही आहे की त्यांच्या पक्षाची मुख्य भूमिका काय आहे. त्यामध्येच म्हणतायत की अजितदादा पवार मुख्यमंत्री झाले तर मीच हार घेऊन जाईन. तर मला वाटतं जेव्हा अजितदादा पवार होते तेव्हा त्यांना एक फूल दिलं असतं ना, तर ही वेळ आली नसती. तर आत्ता लेक लाडकी जी काल अतिशय मोठी घटना माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषित केली, आत्तापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लेक लाडका हा कार्यक्रम सुरू होतो, परंतु आत्ता मात्र सर्वसामान्यांच्या लेकी बाळींसाठी हा कार्यक्रम आहे, त्याच्यावरही टीका केलेली आहे. त्याच्यामुळे यांना टीका करण्याच्या पलीकडे काहीही नाही आहे. तर लेक लाडका हा कार्यक्रम बंद झाला, त्याच्यामुळे थोडंसं दुःख झालं असावं त्यांना. जिस तरह से आप आयोजित करते हैं गरबा का कार्यक्रम कितना पहले शुरू रहना मुंबई शहर में जिसे नितेश राणे ने कल आधार कार्ड दिखाओ, विक्ट्री दो, लव जिहाद का मामला बढ़ सकता है, किसे देखते हैं, किस तरह से देखते हैं? ये देखिए, पूरे महाराष्ट्र में बहुत ज़ोर से गरबा का कार्यक्रम होता है, हमेशा होता है, बहुत सालों से होता है, और सभी धर्म के लोग वहाँ पे बहुत अच्छी तरह से गरबा का कार्यक्रम में उपस्थित होते हैं. लेकिन मुझे लगता है अगर नितेश राणे जी को ऐसे लग रहा होगा तो उसके पीछे ज़रूर कोई कारण होगा. हम बिल्कुल उनसे बात करके इसके ऊपर क्या कर सकते हैं उसके बारे में आपको ज़रूर बताएंगे. ते नितेश राणेंनी असं देखील म्हटलंय की याच काळात लव जिहादचे देखील प्रकार जे आहेत ते अनेकदा समोर आलेले आहेत. हिंदू मुलींना याच काळात फसवलं गेलेलं आहे असं त्यांनी काय. नाही, नक्कीच नितेश राणे जर असं बोलले असेल तर त्यांच्याकडे काही माहिती असेल तर त्यांची माहिती घेऊन आम्ही नक्की तुम्हाला या संदर्भात आमची भूमिका स्पष्ट करू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.